ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। एल्फिन्स्टन ब्रिज पाडायला स्थानिकांचा सध्या तरी विरोध आहे, कारण की त्यांचं पुनर्वसन जे आहे ते पुनर्वसन झालं पाहिजे असं त्यांची मागणी आहे। दोन इमारतींचा प्रश्न सुटला आहे, परंतु आजूबाजूला ज्या बैठे चाळी आहेत त्यांचा देखील प्रश्न MMRDA आणि राज्य सरकारनं सोडवावा असं त्यांचं खरं तर म्हणणं आहे। माजी नगरसेवक समाधान सरवणकर त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याच्या अगोदर 2 ते 3 वेळा हा ब्रिज बंद करण्याचा प्रयत्न MMRDAच्या वतीनं शासनाच्या वतीनं करण्यात आला। स्थानिकांनी विरोध केला, परंतु आज रात्री 12 वाजता बंद करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। स्थानिकांचा अजून देखील विरोध आहे। तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी उतरलेले आहात, काय म्हणणं आहे? स्थानिकांचा विरोध हा ब्रिजसाठी नाही आहे, स्थानिकांचा विरोध ही त्यांच्या हक्काची घरं हे आज हे मूळ मुंबईकर आहेत। आज वर्षानुवर्ष या ठिकाणी ते राहत आहेत, त्यांचा जन्म या परिसरामध्ये झाला आहे। या ठिकाणी आणि मिल होत्या, मिल कामगार होते, हे सर्व रहिवासी आहेत। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमची घरं ही मिळायला पाहिजे। तुम्ही ब्रिज तोडाल, सगळं तोडाल, आमचं पुनर्वसन कुठे होणार? आमचे प्रकल्प इथे अडवून जाणार आहेत। त्याच्यामुळे ह्यांचं पुनर्वसन या ठिकाणी व्हावं ही त्या सर्व नागरिकांची मागणी, आणि ती मला असं वाटतं की बरोबर आहे की ह्या ठिकाणी ते राहत आहेत। हे काय कुठले बाहेरून आणून तिथे आपण स्लम नाही उभं आहे, ह्या बिल्डिंग आहे, इमारती आहेत, अनेक पिढ्यानपिढ्या ह्या ठिकाणी राहत आहेत। त्याच्यामुळे ह्यांचं पुनर्वसन या ठिकाणी झालं पाहिजे ही त्यांची रास्त मागणी आहे आणि आम्ही त्यांचा पाठिंबा देतो। नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की ज्या 2 इमारतींच्या म्हणजे एक शेवटची आणि एक इकडची इमारत त्यांचं पुनर्वसन जे आहे ते करण्याची घोषणा जी आहे ते काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, परंतु ब्रिज पाडत असताना आमच्या देखील घराला धक्के बसतील आणि जुनी घरं आहेत आणि ती घरं पडतील किंवा आम्हाला धोका आहे, याची जबाबदारी शासनानं घ्यावी आणि आमचं पुनर्वसन करावं असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांची मागणी 100% खरी आहे की या ठिकाणी ज्यावेळेला काम सुरू होतं आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक ठिकाणी ही कामं झाली, त्यानंतर बाजूचे आजूबाजूचे जे काही प्रकल्प आहेत हे बाधित होतात आणि वर्षानुवर्ष असेच राहतात, इमारतींना तडे जातात, मग कुठेतरी इमारत पडते त्या ठिकाणी। त्याच्यामुळे त्यांची जी मागणी आहे की आमचा देखील पुनर्वसनाचा विचार करावा, हा शासनाने त्यांचा देखील विचार करावा। मला असं वाटतं ह्याआधी MMRDAचे जे काही आयुक्त होते श्रीनिवासन यांनी ह्या सर्व पद्धतीचा विचार त्यावेळेला केलेला, पण ज्यावेळेला नवीन अधिकारी येतात त्यांना जुनं काय झालेलं असतं हे माहीत नव्हतं। अनेक वेळेला ज्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्याच्या बैठका झालेल्या होत्या, त्याबद्दलचे निर्णय देखील झालेले होते। मला असं वाटतं आज फडणवीस साहेब देखील आज ह्या मराठी कुटुंब व आपले ज्या काही ह्या स्थानिक कुटुंब आहेत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि शिंदेसाहेब व फडणवीस साहेब व या ठिकाणी आमचे स्थानिक आमदार कोळंबकर साहेब हे सर्व एकजुटीने उभे राहून ह्या सर्व रहिवाशांना न्याय देतील अशी मला खात्री आहे। याच्या अगोदर 2 ते 3 वेळा ब्रिज पाडण्याचा, ब्रिज बंद करण्याचा MMRDAच्या वतीनं आणि वाहतूक पोलिसांच्या वतीनं प्रयत्न झाला। आज देखील तसाच प्रयत्न केला जाणार आहे, बंद करणार असं वाहतूक पोलिसांनी देखील त्या संदर्भात शासन निर्णय काढलेला आहे, ज्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। आज तुमची नक्की भूमिका काय असेल? आज पण बंद करू दिला जाणार नाही? बघा, नागरिकांचा विरोध या शासन कामाविरोधात नाही आहे, त्यांचा एवढाच विरोध आहे की आम्ही राहतो, आम्ही रहिवासी आहे, आमचं पुनर्वसन झालं पाहिजे। तुम्ही कामं करा ना, तुम्ही 2 बांधा, 4 ब्रिज बांधा। ब्रिज बांधण्यासाठी कोणाचाही कुठल्याही नागरिकाला विचारा, कोणी ब्रिजसाठी विरोध करणार नाही, कारण की ब्रिज ही गरज आहे, काळाची गरज आहे, येणाऱ्या काळात या ब्रिजची गरज आहे। पण त्यासोबतच इथे जे राहणारे रहिवासी आहेत त्यांचं देखील पुनर्वसन कसं होईल, काय होईल, कोण करणार आहे याची देखील त्यांना खात्री देणं गरजेचं आहे। आज यांना शासनावरती विश्वास आहे, त्याच्यामुळे आपण देखील शासन किंवा MMRDA म्हाडा यांनी यांना येऊन सांगायला पाहिजे की तुमचं देखील पुनर्वसन आम्ही करणार आहोत, कसं करणार आहोत ह्या गोष्टी त्यांना सांगायला पाहिजे। तिथले विरोधातले माजी आमदार असतील, माजी नगरसेवक असतील, ते सर्व स्थानिकांच्या बाजूने आहेत, पण प्रश्न स्थानिकांचा सुटत नाही। बघा, लोक हे लोकप्रतिनिधींना निवडून देतात, त्याच्यामुळे 100% लोकप्रतिनिधींनी ही लोकांच्या सोबतच उभं राहायला पाहिजे। आज मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे देखील लोकांसोबतच आहेत आणि लोकांचे प्रश्न जाणतात, पण कुठेतरी अधिकारी वर्ग MMRDA असून दे, म्हाडा असून दे, ह्यांना कुठेतरी या लोकांच्या प्रश्नाची जाण नाही आहे असं दिसून येते आणि चुकीच्या पद्धतीने ते आज वरच्या अधिकाऱ्यांना किंवा आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगत आहेत की काही गोष्टी त्यांना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत। आज नागरिक खाली येण्याचं एवढंच कारण आहे की ह्यांचा आवाज हा मुख्यमंत्र्यांना व आमचे फडणवीस साहेब असून दे किंवा शिंदे साहेब असून दे यांच्यापर्यंत हा आवाज जायला पाहिजे। फक्त घरी बसून हे काही गोष्टी होणार नाहीत, यांचा देखील आवाज हा त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे, जो अधिकारी वर्ग पोचवत नाही आहे। आपण पाहतोय की स्थानिकांचा जो आहे तो अजून देखील विरोध आहे, त्यांना आमचा पाठिंबा आहे। अधिकारी वर्ग जो आहे तो कुठेतरी चुकीची ब्रीफिंग जे आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना करता असा आरोप जो आहे तो माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केलेला आहे। कॅमेरामॅन अजय मोहिते सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।